महत्वाची ओवी आहे. कार्यक्रमाचा परिहार द्यायचा तो असा: बुरुडेवाडी येथे चालू असलेला 1.5 दिवसीय वैष्णव मेळावा वर्ष 4थे आणि आताच उद्घाटनपर कीर्तन झाले. त्यानंतर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला आणि आता चक्री प्रवचने सुरू झाली. तर त्या चक्री प्रवचनाची सेवा माझ्यासारख्या बालकाकडे आली हे मी माझं भाग्य समजते. प्रस्तुत ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात, म्हणून या जाणत्याने गुरु भजिसे. म्हणजे जो कोणी जाणता आहे ना त्यांनी पहिला आपल्या गुरुला भजावे, त्याने कृतकार्य होईल. जर गुरुला भजले तर कृतकार्य होईल. कृतकार्य म्हणजे योग्य ते कार्य होईल. जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषती. म्हणजे एखाद्या झाडाच्या मुळाला जर पाणी घातलं तर ते त्याच्या फांद्या फुलांपर्यंत पोहोचतंय. त्याप्रमाणे जर आपण गुरूंना भजलं तर आपल्या सर्व भक्तीचे मार्ग पूर्ण होतात. आता आपल्याला ह्या सांगितलं की गुरुला भजायचे. तर कोणत्या गुरुला भजायचे? तर गुरुचे 3 गुरु असतात. पहिला गुरु, दुसरे श्री गुरु आणि तिसरे सद्गुरु. आणि आपल्याला भजायचे त्या सद्गुरूंना. मग सद्गुरु आपल्याला कधी भेटतात? तर जेव्हा आपल्याला आपल्या मागच्या जन्माचं पुण्य फळायला येते तेव्हा आपल्याला सद्गुरु भेटतात. म्हणजेच पुण्य फळाले बहुत दिसा भाग्य उदयाचा ठसा. आपल्याला आपल्या भाग्याचा उदय झाला की सद्गुरु भेटतात. सद्गुरु आपल्याला नाम देतात आणि मग आपल्याला त्या नामाचं स्मरण करायचं असतं. म्हणजे ते जे आपल्याला नाम देतात ते असं लक्षात राहत नाही. म्हणजे जे नाही ना ते तत्व आहे ना त्यांच्याच लक्षात राहतं. आमच्या शाळेत आहे ना म्हणजे माझ्या मैत्रिणीला सुद्धा नाम आहे. तिने काय केलं, ते एक नाम एका पानावर लिहिलं आणि ते दुसऱ्या मुलीने पाहिलं. मी तिला आधीच म्हणलं होतं असं का लिहिलंय, तर तरी ती काय नाही म्हणली. आणि मग नंतर त्या 2 मुली होत्या त्यांना विचारलं, तुमच्या लक्षात राहिलं का ते? त्या म्हणल्या, नाही आमच्या नाही लक्षात राहिलं. म्हणलं आमच्या तर आम्ही तर मी जेव्हा नाम घेतलं होतं तेव्हा त्याचं नाम स्मरण पण नव्हतं केलं तरी माझ्या लक्षात राहिलं होतं. आणि मग नंतर मला मी शिबिरात गेले, जेव्हा मी वैष्णव मेळाव्यात येऊ लागले तेव्हा मला कळलं की नाम आपण नुसतं घेऊन ठेवलंय, याचं आपण नामचिंतनच नाही केलं तर काहीच आपला उपयोग नाही. म्हणजे आपली अवस्था ही बाकीच्यांसारखीच होत चालली आहे. मग त्यांच्या लक्षात नाही राहिलं पण आपल्या लक्षात राहतं. आणि म्हणजे आपल्याला हे नामस्मरण करायचंय आणि पहिला आपल्याला संसारात अडकून नाही राहायचंय. कारण संसारात जर आपण अडकून गेलो तर कायम परत तिथे आपल्याला 84 लक्ष योनी जन्म घ्यावे लागते. म्हणजे एक कोटी वेळा मग लागे मानवाचा. मग म्हणजे आपल्याला हे मानवातही येऊन देवाचे भजन करायचे. तर ते भजन म्हणजे आपलं अंतर्मनातलं भजन, नुसतं टाळ मृदुंग हे भजन नाही तर आपल्या आतलं भजन करायचे. आणि हे भजन कधी होणार? जेव्हा आपल्यातील 52 विकार आहेत ना ते जातील तेव्हा. तर हे 52 विकार कोणते? तर दादांनी आपल्याला खूप म्हणजे लक्षात राहील अशा ह्याच्यात जातात सांगितले. जुनं पुराणामध्ये जाते ग दुरून आले फिरत, येता जाता चौखानीचे दुःख भोगले दारुण, 5 पंचक संकल्प विकल्प द्वैत, त्रिवेता त्रिगुण यांनी केला घात. धाव रे विठ्ठला धाव रे विठ्ठला तू धाव रे विठ्ठला. आशा मनीषा कल्पना इच्छा तृष्णा भ्रांती, चौदेहात शिरोनी विषयाचे गुण गाती. धाव रे विठ्ठला धाव रे विठ्ठला तू धाव रे विठ्ठला. क्राम क्रोध मोध मद मोह मत्सर हे साधन विध्वंसक जातत शिरले उंदीर. धाव रे विठ्ठला धाव रे विठ्ठला तू धाव रे विठ्ठला. खेळ टीका मायेचा घडी मोडी क्षणात, या लटके पुरी हे जग गेले वाहत. धाव रे विठ्ठला धाव रे विठ्ठला तू धाव रे विठ्ठला. म्हणजे आपल्याला जे 52 विकार आहेत ना
आता ते आधी जनाचे जगतीने निर्मिले त्यामध्ये माझे जाते रोनी बैसले धाव रे विठ्ठला धाव रे विठ्ठला तू धाव रे विठ्ठला काया वाचा मनाने शरण गेले सद्गुरास. म्हणजे सद्गुरूंना शरण जायचे तेव्हा आपल्याला हे सर्व उपभोगता येईल. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते आणि थांबते. पुंडलिक वरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव